Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Story name The Ugly Duckling. कुरूप बदकाचे पिल्लू. Story is helpful to everyone. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions don't forget to subscribe the channel for more updates. Ugly Duckling. Mother duck was really proud of her 6 new ducklings. आई बदकाला तिच्या 6 नवीन पिल्लांचा खरोखर अभिमान वाटत होता. They were soft, fluffy and yellow. ते मऊ आणि पिवळे होते. Such a fine little duckling. किती छान छोटी बदकांची पिल्ले. येथे डक म्हणजेच बदक आणि डकलिंग म्हणजेच बदकाचे पिल्लू. But the 7th one was very different. पण 7वे पिल्लू खूप वेगळे होते. It was bigger and its feathers were grey and shaggy. It looked so ugly. तो मोठा होता आणि त्याचे पंख राखाडी आणि कुरूप होते. तो खूपच कुरूप दिसत होता. येथे शॅगी म्हणजेच केसाळ. All the same, Mother Duck thought, "It's my baby duckling. She loved it dearly." सर्व काही तसेच आहे. आई बदकाने विचार केला, हे माझे पिल्लू आहे आणि तिला ते खूप आवडले. But the other 6 brothers and sisters didn't like the ugly duckling. पण इतर 6 भावांना आणि बहिणींना ते कुरूप बदकाचे पिल्लू आवडले नाही. When it waddled towards them, they turned their backs and ran away. जेव्हा ते त्यांच्याकडे सरकले तेव्हा त्यांनी पाठ फिरवली आणि पळून गेले. येथे waddle towards म्हणजे त्यांच्या दिशेने सरकणे, तर turn their backs म्हणजे पाठ फिरवणे. The little duckling would go for a swim every day to a lake nearby. ती लहान बदकांची पिल्ले दररोज जवळच्या तलावात पोहायला जात असत. The ugly duckling wanted to join the others, but they didn't want him. त्या कुरूप बदकाला इतरांमध्ये सामील व्हायचे होते, पण त्यांना तो नको होता. They always swam away from him. He was left all alone. ते नेहमीच त्याच्यापासून पोहत दूर जात असत. तो नेहमीच पूर्णपणे एकटा पडला होता. Swam away म्हणजे दूर पोहत जाणे. The ugly duckling swam better than the other ducklings, which did not please them at all. ते कुरूप बदकाचे पिल्लू इतर बदकांपेक्षा चांगले पोहत होते, जे त्यांना अजिबात आवडत नव्हते. They teased him about his ugliness. ते त्याला त्याच्या कुरूपतेबद्दल चिडवत होते. Teased म्हणजे चिडवणे. His only friend was his mother. त्याची एकमेव मैत्रीण त्याची आईच होती. Other ducks told his mother, "All your ducklings are smart, but this big fellow looks so different. Why is he so ugly?" इतर बदकांनी त्यांच्या आईला सांगितले, तुझी सर्व बदके हुशार आहेत, पण हा मोठा बदक इतका वेगळा दिसतो. तो इतका कुरूप का आहे? His mother only said, "He is mine and I love him too." त्याची आई फक्त एवढंच म्हणायची, तो माझा आहे आणि मी देखील त्याच्यावर खूप प्रेम करते. At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. शेवटी खूप एकटे आणि दुःखी वाटून त्या कुरूप लहान बदकाच्या पिल्लाने तलाव सोडण्याचा निर्णय घेतला. He made his way to the river's edge and swam away with the river. तो नदीच्या काठावर गेला आणि नदीच्या पाण्यात पोहत निघून गेला. येथे रिव्हर्स एज म्हणजेच नदीच्या काठावर. लेक म्हणजेच तलाव. Wherever the poor duckling tried to seek shelter, he found that he was always
ridiculed by others. त्या बिचाऱ्या बदकाने जिथे जिथे आश्रय घेण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे त्याला इतरांकडून नेहमीच त्याची थट्टा केली जात असे. येथे ridiculed म्हणजेच थट्टा करणे. Smaller birds, animals, even human beings poked fun at him. लहान पक्षी, प्राणी, अगदी मानव देखील त्याची थट्टा करत असे. He became lonelier and more miserable. त्यामुळे तो अधिकच एकाकी आणि दुःखी होत गेला. Miserable म्हणजेच दयनीय. By and by, he grew bigger and stronger. हळूहळू तो मोठा आणि बलवान होत गेला. But whenever he looked at his own reflection, he thought, I look so ugly. पण जेव्हा जेव्हा तो स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत असे तेव्हा तेव्हा त्याला वाटायचे मी खूप कुरूप दिसतो. कारण त्याने सुद्धा त्याच्या मनाचा तसाच समज करून घेतला होता. रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब. ugly म्हणजेच कुरूप. He was afraid to look at his own reflection. त्याला स्वतःचे प्रतिबिंब पाहायला भीती वाटत होती. He hid himself if he saw anyone coming. जर त्याला कोणी येताना दिसले तर तो लपून बसायचा. One day when he was hiding among the trees, he saw a flock of graceful white swans swim past. एके दिवशी जेव्हा तो वेळूच्या झाडांमध्ये लपला होता तेव्हा त्याला सुंदर पांढऱ्या हंसांचा एक कळप पोहताना दिसला. A flock म्हणजेच कळप. They were the most beautiful birds he had ever seen. ते त्याने पाहिलेले सर्वात सुंदर पक्षी होते. How wonderful to be like them, he said to himself. त्यांच्यासारखे असणे किती छान आहे तो स्वतःशीच म्हणाला. Then came winter, मग हिवाळा आला. With cold winds and snow. Without any shelter, the poor duckling was frozen in the snow. थंड वारे आणि बर्फासह कोणत्याही आश्रयाशिवाय ते गरीब बदकाचे पिल्लू बर्फात गोठले होते. शेल्टर म्हणजेच आश्रय, घर. A kind man saw him. एक दयाळू माणसाने त्याला पाहिले. He broke the snow and saved duckling. त्याने बर्फ तोडला आणि बदकाचे पिल्लू वाचवले. स्नो म्हणजेच बर्फ. Soon it was spring. लवकरच वसंत ऋतू आला. The duckling had now gained a lot of strength. बदकाच्या पिल्लाला आता खूप ताकद मिळाली होती कारण ते बऱ्याच कठीण परिस्थितीतून मोठे झाले होते. Again he found his way to the river's edge and swam further away. पुन्हा तो नदीच्या काठावर पोहोचला आणि पोहत पोहत आणखीनच दूर गेला. One fine morning when he flapped his wings against his sides, he rose high into the air. एका सुंदर सकाळी जेव्हा त्याला त्याचे पंख त्याच्या बाजूला फडफडवले तेव्हा तो हवेत उंच उडाला. He flew and on till he found himself in a beautiful fragrant garden. तो उडतच राहिला आणि तोपर्यंत जेव्हा तो एका सुंदर आणि सुगंधित बागेत पोहोचला होता. Flapped his wings म्हणजेच पंख फडफडवणे आणि fragrant म्हणजे सुगंधित. From a thicket close by came 3 beautiful white swans, rustling their feathers and gliding lightly over the smooth water. Thicket म्हणजेच दाट झाडी. जवळच्या एका झाडीतून 3 सुंदर पांढरे हंस बाहेर आले. त्यांचे पंख सळसळत होते आणि गुळगुळीत पाण्यावरून हलकेच ते उडत होते. The duckling remembered the lovely birds. बदकाच्या पिल्लाला त्या सुंदर पक्ष्यांचीच आठवण झाली. He was afraid to meet them, but he felt a strange longing to be with them. तो त्यांना भेटायला घाबरत होता, पण त्यांच्यासोबत राहण्याची त्याला एक विचित्र इच्छा वाटत होती. Strange म्हणजे विचित्र, स्वभावाच्या विरुद्ध. He made up his mind to approach them. No matter how badly they treated him later on,
नंतर त्यांनी कितीही वाईट वागणूक दिली तरी त्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. He swam towards the beautiful birds and bowed his head down to the surface of water. तो सुंदर पक्ष्यांकडे पोहत गेला आणि पाण्याच्या पृष्ठभागावर डोके टेकवले. And what did he see in the clear stream below? आणि खाली असलेल्या स्वच्छ ओढ्यात त्याला काय दिसले? Bowed his head म्हणजेच डोके टेकवले. Anyone can guess? His own image. No longer a dark grey ugly bird, but a graceful and beautiful swan. त्याची स्वतःची प्रतिमा आता गडद राखाडी कुरूप पक्षी राहिली नाही, तर एक देखणा आणि सुंदर हंस बनली होती. The other swans swam round the newcomer and welcomed him. इतर हंस त्या नवीन आलेल्या हंसाभोवती पोहत गेले आणि त्यांनी त्याचे स्वागत केले. The bird that had lived a miserable life as an ugly duckling was a swan after all. कुरूप बदकाच्या पिल्लासारखे दुःखद जीवन जगणारा पक्षी शेवटी एक हंस होता, सुंदर हंस. He curved his slender neck and cried joyfully. त्याने आपली बारीक मान वाकवली आणि cried joyfully from the depth of his heart म्हणजेच हृदयाच्या खोलीपासून ओरडला. I never dreamed of such a happiness as this while I was an ugly duckling. मी एक कुरूप बदकाचे पिल्लू असताना इतक्या आनंदाचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. म्हणूनच स्वतःवर नेहमी विश्वास ठेवावा. So kids, what we learned from this story? या स्टोरीतून आपण काय शिकलो? Angel, we learned that the one who looks different today may shine tomorrow. Yes, everyone is special in their own time. You are always right, my kids. याचाच अर्थ जो आज वेगळा दिसतो तो उद्या चमकू शकतो. प्रत्येक जण आपापल्या काळात खास असतो. मुलांनो, म्हणूनच ह्या गोष्टीतून आपण शिकलो की कधीही इतरांना कमी लेखू नये, त्यांना चिडवू नये. दिसायला वेगळे असले तरीही काही जण स्वभावाने खूप सुंदर असतात. म्हणून प्रत्येकामध्येच काहीतरी चांगले शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. द मोरल ऑफ द स्टोरी म्हणजेच तात्पर्य, डू नॉट जज बाय अपीअरन्स ॲज ट्रू ब्युटी अँड वर्थ लाय विदिन. दिसण्यावरून काहीही ठरवू नका, कारण खरे सौंदर्य आणि मूल्य हे आपल्या आत असते. दुसऱ्याच्या चिडवण्यावरून स्वतःला कमी लेखू. सो टाइम चेंजेस एव्हरीथिंग. जस्ट वेट अँड वॉच. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास आणि हा मराठी अनुवाद आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.